नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे जन्मस्थान म्हणजे ओंकार प्रधान गणपती. ओंकाराच्या उच्चारातून प्रथम विश्व निर्मिती झाली आणि सूर लयींच्या तालावर आणि मृदुंगाच्या बोलावर गणपती नृत्य करू लागला. कार्यारंभी प्रथम वंदन गणेशाचं हे ओघाने आलंच. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वर चैतन्य दिवाळी पहाट. स्वर, सूर. सूर कसा असावा तर तो निरागस असावा. विश्वबंधुत्वाच्या भावनेचा भाव त्या सुरांमध्ये असावा. आपले सर्व गायक कलाकार आज श्री गणेशाकडे या भावपूर्ण निरागस सुरांचं मागणं मागत आहेत. पहिलं गाणं सादर होत आहे. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभू नायका मागणे जिहाता. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मोरया
भूपाळीचे सूर नभामध्ये आपले सुंदर रंग भरत आहेत. डॉक्टर महेश गायतोंडे भूपाळी गाऊन त्या पंढरीच्या रायाला जागवत आहेत. पुढील गाणं सादर होत आहे. ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला, थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला. पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, तवा वैष्णवाचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, तवा वैष्णवाचा दर्शनासी आला, दर्शनासी आला. ऊठ पंढरीचा राजा. पूर्व दिशी उमटे भानु घुमे वारियांचा वेणू, पूर्व दिशी उमटे भानु घुमे वारियांचा वेणू, सूर सूर वेणूचा सुगंधात नाला, सुगंधात नाला. ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, तवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. ऊठ पंढरीचा राजा. कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाके चंद्रभागा, कुक्षी घेऊनी या कुंभा उभी ठाके चंद्रभागा. मुख प्रक्षणावे देवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला. ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, तवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. ऊठ पंढरीचा राजा. पुंडलिक हाकादे उभ्या राही रखमाबाई, पुंडलिक हाकादे आकादे आकादे उभ्या राही रखमाबाई. निरांजने घेऊन हाके सिद्ध भारतीला, सिद्ध भारतीला. ऊठ पंढरीचा राजा वाढ वेळ झाला, तवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला, दर्शनासी आला. ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा, ऊठ पंढरीचा राजा. पहिलं बांधकाम करावं लागलं ते पवनसुत हनुमानाच्या देवळाचं. त्यानंतरच सर्व अडचणी दूर होऊन आपली घरं उभी राहिली. एका हातात गदा घेऊन सदैव आपल्या रक्षणासाठी उभा असलेल्या अंजनी सुत हनुमानाचा जय जयकार करत आहे हर्षद महाजन आणि सहकलाकार. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अन एक मुखान बोहला बोहला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान,
हे दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया अरे हातली धरणी थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मण आली मुछा लागोनिया बाण द्रोणागिरी साठी राया केले तू उड्डाण हे तर हातावर आला घेऊनी पंच प्राण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे सीतामाई शोधासाठी गाठली सलंका तिथ राम नामाचा तू वाजविला डंका रे डंका अरे दैत्यवले सारे परी हसले विभीषण एक मुखान बोला बोल जय जय हनुमान तुला नवरत्नाचा जानकीन घातला पाहिले फोडून मोती राम कुठे आतला अरे उघडून आपली छाती भाविले प्रभू भगवान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परिणामाचा हे अजूनी दरारा हे धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझे राम राज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा अरे हे बोलावून आता कंठाशी आले प्राण एक मुखान बोला बोल जय जय हनुमान हे राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की Thank you.
केलं जातं. त्या पंडित विद्यानाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांनी गायलेलं आणि कवी राजा भले रचित स्वर्गीय संगीताचा आविष्कार असलेलं एक गीत आता डॉक्टर सुप्रिया तळकोड सादर करीत आहे. हा सरी तारा फुले चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. गाणं म्हणावंसं वाटतंय पण शब्द सापडत नाही. कोणाची तरी चाहूल लागली की ही नुसती फुलच आहे, काही कळत नाही. या चाहुलीत गुंतलेला श्वास तिला सोडवून घ्यायचा आहे. जाणारा तोल त्याच्या आधारानेच तर सावरायचा आहे, म्हणून ती त्याला साथ घालते. गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळते थांबना. गाणं सादर करते अभिनव नगरची उभरती गायिका हर्षदा भांडारकर.
दूर फिरून आज वेडा जीव हा हो 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 सरसुखाची श्रावणी किनाच रावळी बहा कोणतऱ्या दूर फिरून आज वेडा जीव हा हो हो माणसाचं मन मोठं विचित्र आहे. एखाद्या गोष्टीचा ध्यास त्याने घेतला की ते परत परत त्या गोष्टीचा विचार करत राहतो. सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. तर त्याच मनाचं वर्णन करताना कवी सुधीर मोघे म्हणतात, मन मनास उमगत नाही, आधार कसा तो घ्यावा.
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा आधार कसा तो घ्यावा मन मनास उमगत नाही. पण इथे मात्र जरा वेगळी गोष्ट घडली आहे. गुणगुणावे गीत गावे शब्द मिळू दे थांबना ही तिने मनापासून घातलेली साध त्याच्याही मनापर्यंत पोहोचली आहे. आणि तो म्हणतोय, हे मना आज कोणी बघ तुला साध घाली. सुप्रसिद्ध हिंदी गायक मोहम्मद रफी यांनी गायलेले हे मराठी गीत सादर करतोय आदित्य भांडारकर. हे मना आज कोणी बघ तुला साध घाली. हे मना आज कोणी बघ तुला साध घाली. जाण रे दाटलेली किमया भोवताली. हे मना त्याला भेटण्यासाठी तिचंही मन आतुर झालंय. धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी धुंद सुरले आले अधीर मन झाले. गीत सादर करत आहे कविता पै.
सोसला वारा मी झेलल्या धारा मी प्यायला पारा मी बहकले ना गावच्या फोनानी रानाच्या मोनानी शिवारी साऱ्यानी काढिले ना उठली रे चालरीत सुटली रे विलासरी झाली रे अहिरमन मधुर घन तुझ्या तुनी दमातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वरे मारे मधुर एकमेकांसाठी आतुर झालेल्या त्या दोन जीवांची एकमेकांना प्रथमच भेटण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे आणि तो म्हणू लागलाय, मनाच्या धुंदीत लहरीत ये ना सखी ग साजणी ये ना. हिंदीमध्ये एक वाक्प्रचार आहे, खुदा जब देता है तो चप्पल फाड़ के देता है. भांडारकरांच्या घरात त्याने 3 गोड गळ्यांचे गायक पाठवले आहेत. क्या बात है. गाणं सादर करत आहे संदीप भांडारकर. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखी ग साजरी येना जराशी सोडून जलरीत येना सखी ग साजरी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सखी ग साजरी येना. चांदण रूपाच आले खरा उघडा तुझा अति सादरा माझ्या शिवारी येऊन करा तारा खाली तुझ पाखरा माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून जराशी लाज येना सगळी ग साजरी येना गुलाबी गालात हासत येना सगळी ग साजरी येना. आता कुठवर फिरवी धरू काळी करतय बघ हुरहुरू सजळीन कोक माग फिरू माझ्या सुरात सुरे भरू माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून बसंती वाऱ्यात तोऱ्यात येना सगळी ग साजरी येना सुखाची उधळीत बरसात येना सगळी ग साजरी येना मनाच्या धुंदीत लहरीत येना सगळी ग साजरी येना सगळी ग साजरी येना सगळी ग साजरी येना सगळी ग साजरी येना. पहिलीच
जादू अशी घडेही, जादू अशी घडेही, या दोन लोचनाची जादू अशी घडेही. पहिल्याच भेटीत काय जादू घडली कोणास ठाऊक, पण तिला मात्र वाटू लागलं की वारा प्रीतीचे तराणे गाऊ लागलाय आणि त्याच्या तालावर पानं फुलं वेली धुंद होऊन नाचू लागले आहेत, डोलू लागले आहेत. पुढचं गीत सादर करते आहे ज्योती कोकिळ. गाण्याचे बोल आहे वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेरी धुंद फुलपाने. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेरी धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. रंग हे नवे, गंध हे नवे, रंग हे नवे, गंध हे नवे. स्वप्नलोचनी वाटते हवे. रंग हे नवे, गंध हे नवे, स्वप्नलोचनी वाटते हवे. हा निसर्ग पासे विश्वरूप लेणे. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेरी धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. या नभी मेघ सावळे, या नभी मेघ सावळे. कल्पनेसनी पंख लाविले, पंख लाविले. प्रेमचे पिसावरी हे सतेज सोने. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे, धुंद आजवेरी धुंद फुलपाने. वारा गाई गाणे. स्नेहज्योत या दिव्यांगांसाठी असलेल्या संस्थेचंही काम करते, घर सांभाळते आणि गाण्याचा छंदही आपला जोपासते. वारा प्रीतीचे तराणे गाऊ लागला आहे आणि तो आपल्या प्रियेला सांगतो आहे, प्रीतीच्या चांद राती घेऊनी हात हाती, जोडू अमोल नाती ये ना. हेमंत कुमार या बंगाली गायकाने गायलेलं ते गाणं आता मंचावर सादर करत आहे आपल्या कॉलनीतील गुजराती गायक, आपण ओळखलेच असेल, येस, वन अँड ओनली डॉक्टर अशोक जोशी. माझं इंट्रोडक्शन सांगितलं गुजराती आहे. ॲक्च्युली माझी मातृभाषा गुजराती आहे. माझा जन्म, माझं शिक्षण अभिनवनगरमध्ये, तर मी मराठी आहे, महाराष्ट्रीयन आहे. आणि माझे बाबाचा जन्म झाला होता अलिबाग. तर मराठी इज We are proud of you, doctor. and
especially Ajit is not here. Ajit, thank you very much for encouraging me to sing my Marathi song. रश्मी कोकिळ मॅडमने सगळ्यांनी मला एनकरेज केला की तुम्ही गा. म्हणून मी माझ्या प्रोनाऊन्सिएशन मध्ये गडबड होणार नाही, गा तो. आय सपोज यू ऑल लाईक इट. थँक्यू व्हेरी मच. प्रीतीच्या सागराती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. प्रीतीच्या सागराती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. ये प्रिये ये प्रिये प्रीतीच्या सागराती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. फुलला हा कुंज सारा हसली पाने फुले. रुसवा आता कशाला अधरी प्रीती फुले. हसते चांदणे प्रीतीचा चांद राती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. प्रीतीच्या चांद राती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. सरला तुरावा मिटती कालोचने. सरला तुरावा मिटती कालोचने. सखये या मिलनाला नुरले काही पुणे. हात दे साथ दे प्रीतीच्या सागराती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. प्रीतीच्या सागराती देऊनी हाताती जोडू अमोल नाती येणार. ये प्रिये ये प्रिये ये प्रिये ये प्रिये थँक्यू. रसिक श्रोते हो, काही गाण्यांचं संगीत आणि गायन इतकं कर्णमधुर असतं की आपण फक्त संगीतच ऐकतो, गाण्यांच्या शब्दांकडे आपलं लक्षच जात नाही. बाबूजी सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले व बाबूजींनी गायलेलं हे गीत कवी जगदीश खेबुडकर यांनी रचले. प्रेमी युगुलांच्या स्वप्नवत प्रवासाचं त्यांनी किती सुंदर वर्णन केलं हे ऐका हं. या वृक्षवल्लरींना ही ओढ मिलनाची पाहून जाणली मी भाषा मुकेपणाची. माझ्या प्रिया पुढे का लाजून राहिले मी सत्यातल्या जगिया झोपेत जागले मी. कविता पै आणि डॉक्टर महेश गायतोंडे सादर करत आहेत पुढील गीत स्वप्नात रंगले मी.
डोळ्यात पाहिले स्वप्नात या वृक्षवल्लरीचा ही ओढ मिलनाची या वृक्षवल्लरीचा ही ओढ मिलनाची पाहून जाणिली आशा मुखे कणाची माझ्या प्रिया पुढे माझ्या प्रिया पुढे लाजून राहिली स्वप्नात व्याजगिया गोमेत जागलेली स्वप्नात एकांत या क्षणाचा भासे मुहूर्त वेळा एकांत या क्षणाचा भासे मुहूर्त वेळा या नीलमंडपात जमला निसर्ग वेळा मिळून शब्द सूर मिळवून शब्द सूर देहार गुंफिले स्वप्नात व्याजगिया गोमेत जागलेली स्वप्नात निशील पास त्यातू हातात हात माझा गडब्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिलेली सत्यात व्याजगिया गोमेत जागलेली स्वप्नात रंगलेली चित्रात रंगलेली सत्यात व्याजगिया गोमेत जागलेली स्वप्नात रंगलेली. काही योगायोग आहे पहा. पुढचं गीतही बाबूजी व आशा भोसलेंनी म्हटलेलं व जगदीश केबुडकर यांनीच रचलंय. मात्र या गीताचे संगीत संयोजक आहेत श्री प्रभाकर जोग. आणि पुन्हा एकदा मला या गाण्याच्या 4 ओळी वाचून दाखवण्याचा मोह होतोय. असा लाजरा बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी घेत विसावा असे आगळे चित्र मी पाहिले रे झेप घेऊनी पाखरू चालले रे. ज्योती कोकिळे आणि हर्षद महाजन सादर करीत आहेत पुढील गीत आज प्रीतीला पंख हे लाभले रे. आज प्रीतीला पंख हे
आज प्रीतीला पंखही लाभले झेप घेऊनी पाखरू चालले. असाला खरा बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी थेट विसावा. असाला खरा बावरा प्रणय असावा तुझी सावली त्यात मी थेट विसावा. असे आगळे चित्र मी पाहिले झेप घेऊनी पाखरू चालले आज प्रीतीला पंखही लाभले झेप घेऊनी पाखरू चालले. दोन जीवानी एक असावे. मस्त होऊनी धुंद फिरावे दोन जीवानी एक असावे. मस्त होऊनी धुंद फिरावे पंच प्राणी पायी फिरे. झेप घेऊनी पाखरू चालले आज प्रीतीला पंखही लावले झेप घेऊनी पाखरू चालले ला 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 ला. या दोघांच्या प्रेमाचे साफल्य म्हणजे त्यांचा गृहस्थाश्रमातील प्रवेश. आरतीत देवे माझ्या मंद या व्रताची समयी तुळशीचे रोप माझे उंच आभाळात जाई. रमाबाई रानडे यांनी समाज सुधारक महादेव रानडे यांच्या जीवनात आपल्या सोन पावलांनी प्रवेश केला आणि त्यांच्या यशाचा झोकाही असाच आभाळाकडे उंच झेपावला. रश्मी कुलकर्णी आता आपल्यापुढे सादर करते उंच माझा झोका या मालिकेचं शीर्षक गीत. चांदण चाहूल होते ओघळ्या पाऊली. मापा मी ओलांडले दूर गेली का तुकली. खेळण्याचे होते वया अंगणाची होती सया. सोहळ्या मनात माझ्या परेल माझा आशय. चमकले उंबऱ्यात मी
सूर वेगवेगळ्या प्रकारे आळवले की निरनिराळ्या भावनांच्या नवीन नवीन गीतांची निर्मिती होते. संदीप भांडारकर अपराध या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायलेले एक सुमधुर गीत सादर करत आहे. गीताचे बोल आहे सूरतेच छेडिता. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्यचे मला हवे. हो सूरतेच छेडिता. अबोल प्रीत बहरली हो, कळी हळू चौमलली हो. अबोल प्रीत बहरली कळी हळू चौमलली. वेदना सुखावली हसले तुझ्या सवे. हो सूरतेच छेडिता गीत उमटले नवे. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्यचे मला हवे. हो सूरतेच छेडिता. ला 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 एकदा तरी कधी हो तुझ्याच याच भोवती. एकदा तरी तुझ्याच याच भोवती. बोललो कसे किती शब्द शब्द आठले. गीत उमटले नवे. सूरतेच छेडिता गीत उमटले नवे. आज लाभले सखी सौख्यचे मला हवे. हो सूरतेच छेडिता. ला 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 ला. हो 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 हो. सुफळ संपन्न झालेलं आहे आणि त्याला म्हणावंसं वाटतंय या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी रचलेलं, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि अरुण दाते यांनी गायलेलं हे भावगीत सादर करत आहे डॉक्टर महेश गायतोटे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
या जन्मावर चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी पाती फुलेला जरी बघूया कुणाचे फुलेला जरी बघूया कुणाचे हळवे मोठ स्मरावे जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उखडून या पंखा साधतली गेली रंगांचा उखडून या पंखा साधतली गेली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर वेलीवरती प्रेम प्रियेचे वेलीवरती प्रेम प्रियेचे जन्म फुलाही देते नदीच्या काठी सजण्यासाठी नदीच्या काठी सजण्यासाठी गाणे नात झुरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर त्यांच्यामुळे हा कार्यक्रम आपल्याकडे आपल्यापर्यंत पोहोचतोय. जे वादक आहेत निसंशय त्यांचं यांच्यात खूप यश आहे की कलाकारांचा आवाज अगदी नीट छान सगळ्यांकडे पोहोचवणं, त्यांना सुंदर संगीत देणं आणि प्रोत्साहित करणं, त्यांच्याकडनं गाणी नीट बसवून घेणं सगळी काम या लोकांनी केलेली आहेत. तर मी त्यांची थोडी ओळख करून देणार आहे आपल्याला. सिंथेसायझरवर आहेत प्रथमेश देवरुखकर.
प्रथमेश देवरुखकरांनी श्री सुशांत साळुंखे आणि सत्यजित प्रभू यांच्याकडून कीबोर्ड वादनाचं शिक्षण घेतलंय. सध्या मुंबई विद्यापीठात ज्येष्ठ संवादिनी वादक पंडित सुधीर नायक यांच्या मार्गदर्शनाखाली संवादिनी वादनाचं शिक्षणही त्यांचं सुरू आहे. ऑक्टोपॅडवर आहेत मंगेश बोरगावकर, अर्चना गोरे, श्रीरंग भावे, ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्री श्रीधर फडके या मान्यवर कलाकारांना त्यांनी साथ संगत केलेली आहे. कीबोर्ड वादनाबरोबरच अनेक संगीत विषयक प्रकल्पांचे प्रोग्रॅमिंग आणि संगीत संयोजन दोघांनीही केलेले आहे. स्टार प्लस, झी टीव्ही यावरील मालिकांना पार्श्वसंगीत दिलेलं आहे. तर आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तबल्यावर आहेत, सॉरी, ऑक्टोपॅडवर आहेत चेतन परब. सॉरी चेतन. तबला वंश पाटेकर. तबल्यावर आहेत वंश पाटेकर. छान तबला वाजवलाय त्यांनी, सुंदर ताल दिलाय सगळ्यांना. आणि साऊंड सिस्टीम सांभाळत आहेत गणेश पाटील. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन आणि खूप खूप आभार. और अब पेशे खिदमत है चंद हिंदी गीतों का प्यार भरा नजराना. पहिलं गीत आहे भाभी की चुड़िया या चित्रपटातील गायिका लता मंगेशकर. नयनों की कामना, प्राणों की भावना, पूजा की ज्योति बनकर चरणों में मुस्कुराती, आशा की पाखुड़ी, श्वासों की बांसुरी, थाली हृदय की लेकर नित आरती सजाती. पंडित नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेलं आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत आता डॉक्टर सुप्रिया तळकोड सादर करत आहे. गीताचे बोल आहेत लव लगाती गीत गाती. गीत गाती
गुलजार यांनी लिहिलेलं व भूपेन हजारिका यांनी संगीतबद्ध केलेलं रुदाली या चित्रपटातील एक गीत आपण आता ऐकणार आहात. आपण हे गीत नेहमी लता दीदींनी म्हटलेलं ऐकतो, पण तेच गीत भूपेन हजारिका यांनी निराळ्या अंदाजात गायलेलं आहे. गीताचे बोल आहे, दिल होम होम करे घबराए, घन धम धम करे गरजाए. सादर करत आहे डॉक्टर अशोक जोशी. दिल हूँ करे घबराए, गन दम दम करे गर जाए, एक बूंद भी पानी की मोरी अखियों से बरसाए. दिल हूँ करे घबराए. तेरी जोड़ी डारूं सब सूखे पात जो आए, तेरा छुआ लगे मेरी सूखी डालियां. दिल हूँ करे घबराए. जिस तन को छुआ तूने उस तन को छुपाऊं, जिस मन को लागे नैना वो किसी को दिखाऊं. ओ मोरी चंद्रमा तेरी चांदनी अंग जलाए, ऊंची तोर अटारी मैंने पंख लिए कटवाए. दिल हूँ करे घबराए, मन मंगल करे गर जाए, एक बूंद कभी पानी की मोरी अखियों से बरसाए. दिल हूँ करे घबराए. काही गाणी आणि त्यांचं संगीत असं असतं की एक वेगळाच माहोल ते तयार करतं, एकदम सिरियस वातावरण होऊन जातं. पण आज आम्ही तुम्हाला त्या सिरियस वातावरणातून आता बाहेर काढणार आहोत. पुढील गीत आहे समाधी या चित्रपटातून. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार सी रामचंद्र, गायिका लता मंगेशकर आणि अमीरबाई कर्नाटकी. बरेच दिवसांनी आपल्या मंचावर दोन गायिकांनी गायलेलं हे द्वंद्व गीत सादर होते. पेश कर रही हैं ज्योति गोखले और रश्मि कुलकर्णी. गाने के बोल हैं, गोरे गोरे ओ बाके छोरे.
या चित्रपटातील मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेलं, O.P. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता कविता पै सादर करत आहे. गीताचे बोल आहेत, आंखों से जो उतरी है दिल में तस्वीर है एक अनजाने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की. कसं ते पहा, भक्ताने मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतलं की तो ती मूर्ती आपल्या हृदयात पाहण्याचा प्रयत्न करतो. पण एवढ्यावर त्याचं समाधान होत नाही. तो परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःला संपवतो. पतंग नेहमी दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन स्वतः नष्ट होतो, परंतु या गीतात मात्र क्षमा म्हणजे भक्त त्या परवान्याच्या म्हणजे ईश्वराच्या शोधात आहे, स्वतःला संपवून त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी. आंखों से जो उतरी है दिल में तस्वीर है एक अनजाने की, खुद ढूंढ रही है शम्मा जिसे, क्या बात है उस परवाने की. सादर करत आहे कविता पै.
सूर्यवर्धन तर्फे गाण्याची एक स्पर्धा आयोजित केली गेली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण या विषयावरील गाण्याला श्री अजित मोर्ये यांना पहिलं बक्षीस मिळालं. तसेच ये मेरा दिल या विषयावरील गाण्याला कविता पहिलं बक्षीस मिळालं. गाणं होतं आंखों से जो उतरी है दिल में. तसंच अजिता भगत हिला झुकी झुकी सी नजर बेकरार है कि नहीं, दबा दबा सा कहीं दिल में प्यार है कि नहीं या गझलला व अभिषेक मोरे यांनी गायलेल्या गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया या गाण्याला उत्तेजनार्थ बक्षिसे मिळाली. सर्व विजेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या. ऐकूया या पुढील गीत. गीतकार नीरज, संगीतकार S.T. बर्मन, गायक किशोर कुमार. हर्षद महाजन सादर करत आहे प्रेम पुजारी या चित्रपटातील एक गीत. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती. फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती. कैसे बताऊं किस तरह से तू हर पल में सताती. तेरे सपने लेकर के सोया, तेरी यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे दीवाना में धागा. हाँ, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई बार. हाँ, इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई बार. सांसों की सरगम धड़कन की बीना, सपनों की गीतांजलि तू. मन की गली में महके जो हरदम ऐसी जूही की कली तू. छोटा सफर हो लंबा सफर हो, सूनी डगर हो या मेरा, तू आए मन हो जाए तीर के बीच अकेला. हाँ, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई बार. हाँ, इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई बार. हो पश्चिम उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए. जितना ही जाऊं मैं दूर तुझसे उतनी ही तू पास आए. आंधी ने रोका, पानी ने टोका, दुनिया ने हंसकर पुकारा. तस्वीर तेरी लेकिन लिए मैं कर आया सबसे किनारा. हाँ, बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई
तुम हो किसी जगह ये सिलसिला नहीं। गाणी गाण्याचा हा सिलसिला वर्षानुवर्ष असाच चालू राहील. वेगवेगळे कलाकार ह्या मंचावर येतील, आपली गाणी सादर करतील आणि अभिनवच्या श्रोत्यांचं असंच नेहमी मन सुखवत राहतील, त्यांचं मनोरंजन करत राहतील, यात काहीच शंका नाही. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हम दोनो या सिनेमातील संगीतकार जयदेव यांनी संगीतबद्ध केलेलं आणि कवी साहिर लुधियानवी यांनी लिहिलेलं गीत संदीप भांडारकर आणि हर्षदा भांडारकर आता आपल्या पुढे सादर करत आहे. गाण्याचे बोल आहेत अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं. अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो, हवा जरा महक तो ले, नजर जरा महक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा, मैं छोड़ के जी तो लूं, नशे में भूख भी तो लूं, नशे में भूख भी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. अभी नहीं, अभी नहीं, अभी ना जाओ छोड़कर ये दिल अभी भरा नहीं. अधूरिया अधूरिया से छोड़ के, अधूरी प्यास छोड़ के जो रोज यूं ही जाओगी तो किस तरह निभाओगी जिंदगी की राह में, जवानियों की चाह में कई मकाम आएंगे जो हमको आजमाएंगे. पुराना मानो बात का ये प्यार है मिला नहीं. हाँ दिल अभी भरा नहीं. नहीं कहोगे तुम सदा के दिल भी भरा नहीं. गाणी पण काय आहे, कुठेतरी थांबायला हे लागतंच. या कार्यक्रमातील शेवटचं गाणं सादर करत आहे हर्षदा भांडारकर, रश्मी कुलकर्णी
व इतर. ये दिन जहाँ में हर गली भर दे रोशनी उसी के प्यार की. दिल दिल से वो मिला है हर चेहरा, वो मिला है रुत लाए आज खुशियों की. ज्योती आभार प्रदर्शन करेल. रसिक श्रोते खूप खूप धन्यवाद. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत, पण तत्पूर्वी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागलाय त्यांचं आम्ही आभार प्रदर्शन करणं हे आमचं कर्तव्य आहे. सर्वप्रथम अभिनव नगर गृहनिर्माण सहकारी संस्थेचे आणि सांस्कृतिक समितीचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम संगीत सोहळा सादर करण्याची परवानगी दिली, त्याच्याबद्दल आम्ही खूप धन्यवाद. त्यासाठी अभिनव संस्थेचे आपले सचिव श्री शिरीष वरडकर यांचं एक पुष्पगुच्छ देऊन आम्ही स्वागत करतो. सर वरडकर सर. आणि ही आमची फुलं प्रत्येकाला जे आभार प्रदर्शनांचा देणार आमच्या दिव्यांग संस्थेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले आहेत. थँक्यू सर. त्याचप्रमाणे सांस्कृतिक समितीचे सभासद अनघा भातखंडे आणि संतोष बागवे यांनाही धन्यवाद. अनघा प्लीज. संतोष पुढे गेले. धन्यवाद, तुम्ही आमचं मान. थँक्यू. त्याचप्रमाणे आपले आजचे वादक कलाकार ज्यांच्या आपल्या साथीशिवाय
आमचा कार्यक्रम काही यशस्वी झाला नसता. सर्वप्रथम आपल्या ऑक्टोपॅडवर चैतन्य आहे, त्याचा वंश. धन्यवाद. तुम्ही ते आमच्या कार्यक्रमाचं नाव पण स्वर चैतन्य आहे. प्रथमेश आणि आपले डॉक्टर साऊंड. आपला कार्यक्रम आपल्यापर्यंत यशस्वीरित्या अगदी ऑडिबल करण्यासाठी गणेश पाटील त्यांचे खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे मंदिर कमिटीचे आभार, ज्यांनी आपल्याला हे सभागृह उपलब्ध करून दिलं आणि खुर्च्यांची व्यवस्था केली त्यासाठी. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे आपल्या निवेदिका आशाताई, आम्ही आशाताई पिळगा, अपर्णा पिळगाकर यांचे खूप धन्यवाद, कारण की सुंदर निवेदन केलं अगदी कमी वेळात बसून. आणि तसंच नमस्कार सगळ्यांना आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. अजित मोरे जरी आहेत UK मध्ये सध्या, जसं म्हणतात ना घार उडते आकाशी लक्ष तिचं पिल्लापाशी, तसं त्यांचं सगळं लक्ष कॉलनीतल्या कार्यक्रमात आहे आणि ते तिथून आम्हाला मार्गदर्शन करत आहे. आणि त्याचप्रमाणे महत्त्वाचा पूर्ण महिनाभरात यावेळेस कार्यक्रमाची जी आमची सराव होता तो पिळगावकरांकडे होता आणि त्यांनी इतकी उत्तम व्यवस्था ठेवली, खान गान अगदी आग्रहपूर्वक. नेहमी आशाताई आणि रश्मी इतिहासाची कविता जरी नसली तरी खूप आम्हाला धन्यवाद. सगळ्यांना त्याच्यात फार आनंद वाटतो. नाही, पण हे करणं हे महत्त्वाचं आहे. खूप धन्यवाद. आणि कामाक्षीने आम्हाला जे रील्स बनवून दिल्या ॲडसाठी, आणि सुद्धा आता ती आजारपणातून थोडी उठली आहे नुकतीच, तरी सुद्धा ती बसली आहे शूटिंग करायला. खूप धन्यवाद कामाक्षी. मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाळी.